श्री स्वामी समर्थ. तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर सकाळी सकाळी मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेतली. तर सकाळी देवपूजा वगैरे झाली ना तर घर खूप प्रसन्न राहते आणि मनही प्रसन्न राहते. त्यानंतर आज अक्षय तृतीया असल्यामुळे आपल्याला घरामध्ये अक्षय कळस वगैरे भरून घ्यायचा असतो. तर घरातली सर्व कामं वगैरे आवरून घेतली, तयारी वगैरे करून घेतली आणि लगेचच इथे अक्षय कळसाची पूजा वगैरे करून घ्यायला घेतली. तर तुम्ही सर्वांनी अक्षय कळसाची पूजा वगैरे केली असेल तर मीही इथे अक्षय कळसाची पूजा वगैरे करून घेत आहे. आणि अक्षय कळस अक्षय तृतीयेला का भरला जातो हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, तरी पण मी थोडक्यात तुमच्यासाठी सांगत आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कळस आपल्या घरामध्ये आवर्जून भरला जातो, कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा, सुख, शांती, समृद्धी आणि भरभराटी राहावी यासाठी अक्षय कळसाची पूजा केली जाते. तर या दिवशी काही लोक नवीन वाहन खरेदी करतात, घर खरेदी करतात, सोनंही खरेदी करतात. तर आता सोनं वगैरे खूप महाग असल्यामुळे सोनं वगैरे खरेदी करण्यासाठी आपल्याला काही परवडत नाही आहे. तरी पण आपल्या घरामध्ये अक्षय कळसाची पूजा आवर्जून केली पाहिजे. त्यानंतर अक्षय कळसाची पूजा वगैरे झाली आणि लगेचच घरातील शेगडीची वगैरे मी पूजा करून घेतली. आणि आज आम्हाला एका ठिकाणी वास्तुशांतीला जायचं होतं. तर तिथे गेल्यानंतर मी तिथलं काही शूट केलं नाही. तर जाताना थोडासा रस्त्याचा वगैरे शूट केला आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच. आणि जिथे आम्ही वास्तुशांतीला गेलो होतो तिथे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर स्वामी समर्थांचा मठ होता आणि तिथे अक्षय तृतीयेनिमित्त स्वामी समर्थांची खूप छान अशी सजावट वगैरे केली होती. तर तिथलाही मी जास्त शूट केला नाही, फक्त स्वामी महाराजांची फोटो वगैरे काढले आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच. तर अशा प्रकारे आज अक्षय तृतीया असल्यामुळे घरातील सर्व कामं वगैरे आवरून अक्षय कळस वगैरे भरून वास्तुशांतीला निघालो. वास्तुशांतीला गेल्यानंतर तिथलं काही शूट वगैरे केलं नाही, दर्शन वगैरे घेतलं आणि लगेचच स्वामी मठात गेलो. स्वामींचा आशीर्वाद वगैरे घेतला आणि अक्षय तृतीयाच्या निमित्ताने नवीन सुरुवात मी करत आहे. तर जसे जमेल तसे मी व्हिडिओ वगैरे टाकत जाईल. तर आजचा व्हिडिओ इथे एंड करते. कसा वाटला कमेंट